जगभरात असे लाखो लोक आहेत जे भविष्य माहित असल्याचा दावा करतात, पण ज्यांची भाकितं इतरांपेक्षा जास्त प्रमाणात खरी ठरतात त्यांनाच जगभरात ओळखले जाते। अशीच एक भविष्य सांगणारी व्यक्ती म्हणजे नेत्रहीन असलेल्या बल्गेरियन महिला वांगेलिया पांडेवा गुस्तेरोवा उर्फ बाबा वेंगा। बाबा वेंगाची भविष्यवाणी त्यांच्या मृत्यूच्या 28 वर्षांनंतरही लोकांची उत्सुकता वाढवत आहे। बाबा वेंगाच्या भाकितांवर जगभरातील लोक विश्वास ठेवतात। बाबा वेंगा यांनी भविष्यवाणी करणारी अनेक भयानक भाकिते मांडली आहेत। जगाचा अंत कधी होणार हेही त्यांनी आपल्या भविष्यवाणीत सांगितले आहे। दुसरे महायुद्ध, चेकोस्लोवाकिया व युगोस्लाव्हियाचे विभाजन, चेर्नोबिल अणुदुर्घटना, स्टॅलिनच्या मृत्यूची तारीख अशी अनेक भाकिते त्यांनी केली होती, जी नंतर खरी ठरली। अशा परिस्थितीत प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला लोकांना हे जाणून घ्यायचे असते की बाबा वेंगा यांनी नवीन वर्षासाठी काय भविष्यवाणी केलेली आहे। सुरुवातीला आपण बघूया बाबा वेंगा ह्या कोण होत्या। 1911 मध्ये जन्मलेल्या बाबा वेंगा यांचे पूर्ण नाव वांगेलिया पांडेवा गुस्तेरोवा असे होते। बाबा वेंगा यांच्या मृत्यूनंतरही जगभरातील लोक त्यांच्या भविष्यवाणीने प्रभावित होत आहेत। बाबा वेंगा यांनी दावा केला की वयाच्या 12व्या वर्षी त्यांची दृष्टी गेली आणि नंतर त्यांना भविष्यवाणी करण्याची शक्ती मिळाली। वेंगा यांनी आपले बहुतेक आयुष्य बल्गेरियामध्ये व्यतीत केले। जागतिक घडामोडींच्या भाकितांसह त्यांनी स्वतःच्या मृत्यूचीही भविष्यवाणी केली होती। चला तर मग जाणून घेऊया 2025 बाबत बाबा वेंगाची काय आहे भविष्यवाणी। बाबा वेंगा यांनी त्यांच्या भविष्यवाणीत म्हटलं आहे की 2025च्या सुरुवातीला सर्वनाशाला प्रारंभ होऊ शकतो। वेंगा यांनी युरोपमधील एका मोठ्या संघर्षाचा अंदाज वर्तवला, ज्यामुळे 2025 पर्यंत खंडातील मोठ्या लोकसंख्येचा नाश होऊ शकतो। सध्या होत असलेल्या भूराजकीय तणावाच्या प्रकाशात ही विशेष चिंताजनक बाब आहे। बाबा वेंगा यांच्या भाकितानुसार प्रयोगशाळेत मानवी अवयवांची वाढ करण्याची प्रक्रिया अखेरीस पूर्ण होईल। या महत्त्वपूर्ण शोधामुळे लाखो लोकांचे आयुष्य वाढेल, ज्यामुळे प्रत्यारोपणासाठी अवयव सहजपणे उपलब्ध होतील। त्याचबरोबर कर्करोगाच्या उपचारात लक्षणीय प्रगती होणे हे सुद्धा अपेक्षित आहे। सर्वात मनोरंजक अंदाजांपैकी एक अंदाज म्हणजे एलियन एखाद्या मोठ्या ॲथलेटिक इव्हेंटमध्ये पृथ्वीशी संपर्क साधू शकतात। खेदाची गोष्ट म्हणजे बाबा वेंगाच्या भविष्यवाणीतील भाकितेही युरोपमध्ये विनाशकारी युद्ध होण्याबाबत सूचना देतात, ज्याचा महाद्वीप आणि तेथील लोकांवर गंभीर परिणाम होईल। बाबा वेंगा यांनी भाकीत केले आहे की 2025 मध्ये युरोपमध्ये मोठा संघर्ष निर्माण होईल आणि त्यामुळे खंडातील लोकसंख्येमध्ये लक्षणीय घट होईल। बाबा वेंगा यांनी भाकीत केले की ह्यूमन टेलिपॅथीचा शोध, जो आणखी एक आश्चर्यकारक भविष्यवाणी आहे। असे मानले जाते की शास्त्रज्ञ मानवी मनाची रहस्य शोधून काढतील, ज्यामुळे थेट ब्रेन वेव्ह संप्रेषण शक्य होईल। या व्यतिरिक्त बाबा वेंगा यांनी एक नवीन अमर्याद ऊर्जा स्रोताच्या शोधाचे भाकीत करतात, जे आपल्या ऊर्जा निर्मितीच्या पद्धतीत बदल घडवून आणेल। लुईस हॅमिल्टनचा ऐतिहासिक विजय आहे। या उलट बाबा वेंगाचा असा विश्वास होता की लुईस हॅमिल्टन हा ब्रिटिश रेसकार चालक आहे। 2025 मध्ये तो 8वी वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकल्यास तो फॉर्म्युला 1 इतिहासातील सर्वात यशस्वी रेस कार चालक ठरेल। बाबा वेंगा यांच्या मते 2025 मध्ये जगाच्या विविध प्रदेशांमध्ये अनेक शक्तिशाली भूकंप आणि इतर नैसर्गिक आपत्ती निर्माण होतील। एक प्रचंड भूकंप होईल, ज्यामुळे युनायटेड स्टेट्सच्या पश्चिम किनारपट्टीवर अराजकता निर्माण होईल आणि नासधूस होईल। लोकांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की बाबा वेंगांचे सर्व अंदाज प्रत्यक्षात घडलेले नाहीयेत, परंतु त्यांचे भाकीत वारंवार स्पष्टीकरणाच्या अधीन असे आहे। तथापि त्यांच्या समर्थकांना असं वाटतं की त्यांची भाकिते गांभीर्याने घेतली पाहिजेत, कारण ती भविष्यात पाहण्याच्या त्यांच्या अनुमानित क्षमतेवर आधारित आहेत। नमस्कार।